नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मोठी साईज कटिंग करायला भीती वाटते तुम्हाला. जर 40 साईज असेल, 42 साईज असेल, 44 साईज असेल, अशी मोठी साईज असेल तर मग तुम्हाला शोल्डर किती टाकायचं, मुंढा उंची किती टाकायची, कटोरी कशी काढायची, या ब्लाउजांमध्ये तुम्हाला भीती वाटते कटिंग करायला, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. एकदम बिनधास्तपणे तुम्ही कटोरी ब्लाउज कटिंग करू शकता, तेही तुम्ही अगदी फ्रीमध्ये, आणि स्वतःचं पॅटर्न काढू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि कमेंट करून सांगायचं आहे शेवटी व्हिडिओ कसा वाटला म्हणून. आणि व्हिडिओला नक्कीच लाईक सुद्धा करा, नंतरून विसरून जाशाल त्याच्यापेक्षा आत्ताच करून घ्या लाईक. आणि चला तर मग आपण व्हिडिओला लगेचच सुरुवात करू. व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला एक कमेंट करायला काहीही पैसे लागत नाही मैत्रिणींनो. कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला म्हणून. व्हिडिओला लाईक करायलाही तुम्हाला एक पैसाही खर्च लागत नाही. व्हिडिओ नक्कीच लाईक करा. तर मग चला, बघू शकता मी कार्डशीट पेपर घेतलेला आहे, मोठी साईज आहे. बिनधास्तपणे ब्लाऊज कटिंग करा, बिनधास्तपणे. सगळ्यात पहिलं कटोरी ब्लाऊज तुम्ही स्वतःचं ब्लाऊज स्वतः कटिंग करा, म्हणजे पेपर कटिंग करा, त्याच्यानंतर ब्लाऊज कटिंग करा आणि स्वतःचं ब्लाऊज स्वतः शिवा. सगळ्यात तर पहिलं ना तुम्ही स्वतःचं ब्लाऊज कटिंग करून शिवा, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही कस्टमरचं पण घेऊ शकता आणि कॉन्फिडन्स पण येतो. त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं स्वतः शिका. आणि माझं खास चॅनल जे आहे ना ते नवीन मैत्रिणी ब्लाऊज शिकण्यासाठीच आहे, नवीन ब्लाऊज शिकणाऱ्या मैत्रिणींसाठीच आहे. त्याच्यामुळं तुम्ही आत्ताच व्हिडिओ सुद्धा सेव्ह करून ठेवा. आणि मी स्टार्टिंगपासून सर्व साईजचे कटिंग दाखवलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा शिवण क्लासचा आपला पहिला दिवस याच्यामध्ये जाऊन संपूर्ण कटिंग 28 साईजपासून आज आपली 40 साईजची कटिंग आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता चला, तर मी ओपन बाजू आहे माझ्या साईडला पाहू शकता तुम्ही. आणि फ्रंट पार्ट आणि म्हणजे मागचा भाग पुढचा भाग आपण याच्यावरच काढू. तर मग चला, आता पाहू शकता ना 40 साईज आहे बरोबर. 40 साईजला आपल्याला उंची सुद्धा भरपूर घ्यायची, म्हणजे आपला ब्लाऊज आहे ना जेवढी उंची छान असेल ना तेवढा ब्लाऊज आपला छान बसेल. म्हणून मी इथं उंची ना 14.5 ठेवते आणि 15.5 ठेवते, म्हणजे 1 इंच मिळवून घेते. तर तुम्हाला जर माझ्यासारखी कटिंग करायची असेल सेम टू सेम, तर तुम्ही माझ्या पद्धतीने कटिंग करू शकता, म्हणजे सेम टू सेम माप टाकायची. तर पाहू शकता घेतली मी तर 14.5 प्लस 1 इंच 15.5 इंच, आणि चला उंची टाकून घेतली. तर ही झाली आपली ब्लाऊजची संपूर्ण उंची. आता काय करायचंय हे बघा. आता आपल्याला टाकायचंय सगळ्यात पहिलं शोल्डर. आता 40 साईजला शोल्डर किती घ्यायचं बघा मैत्रिणींनो. माझा तर एकच फॉर्म्युला आहे, जर तुमचा गळा डीप असेल तर शोल्डर तुम्ही 5.5च्या पुढे न्यायचंच नाही. मोठी साईज असू द्या नाही तर काही असू द्या. जर मोठा डीप गळा असेल ना, जसं 11 इंचाच्या खाली 11 इंच 10.5 इंच असा पण असेल, 10 इंच जरी असेल तरी तुम्ही 5.5चं शोल्डर टाकू शकता, काहीही अडचण नाहीये. चला तर मग आपण तेच बघू. तर मी 5.5 इंच टाकून घेतेय. जर तुमचं वयस्कर असेल, म्हणजे मोठी साईज वयस्कर असेल, कोणी आजी मावशा, कोणाचं 7 इंच 6 इंच असा गळा असेल, तर मग त्यांनी 5.5-6 इंचाचं शोल्डर घेतलं तरी पण चालेल. आता चला मी तुम्हाला सांगते. आता बघा इथं आपण घेऊ 5.5 इंच शोल्डर. आपण हे डीप गळ्यासाठी चालून जाईल. आता आपल्याला इथं घ्यायची मुंढा उंची. तर मुंढा उंची मी इथं 5.5-6 इंच टाकते 40 साईजला. तर इथं 5.5चं पण मुंढा उंची चालते, काही अडचण येत नाही. तर मग चला हे बघा 5.5 इंच मी इथं पण मोजून घेतलं. हे बघा, तर आपण इथं लाईन आखून घेऊ. आता आपल्याला इथं घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग. हे बघा 40 साईज आहे, 40 साईजचा चौथा भाग किती येतो 10 इंच. 10 चोक 40 बरोबर. तर मग 10 इंचावर मार्क करून घ्यायचं. 10 इंचावर मार्क केलं, त्याच्या पुढे शिलाई मार्जिन आपल्याला मात्र घ्यायची आहे 2 इंच संपूर्ण. तर मग आता इथं आपण ही लाईन आखून घेऊ. इथं सुद्धा घेतली बघा. सगळा कार्डशीट पेपर आहे ना हा 40 साईजनीच आखून घेतलाय. तर थोडंसं अजून पण आपला पुढं नेक्स्ट व्हिडिओमध्ये कार्डशीट पेपर एवढा बरोबर होऊन जाईल, कारण की इकडे साईडने थोडंसं शिल्लक आहे. तर आता इथून आपण घेतलेलं आहे पाहू शकता ना 40 साईजनुसार संपूर्ण घडी 12 इंच झाली आपली. 10 मध्ये 2 इंच मिळवली तर प्लस
12 इंच घडी झालेली आहे. आता इथून आपल्याला घ्यायचा आहे पॉइंट 1.5 इंच. बघा 1.5 इंच घेतला. हा आपल्याला द्यायचा आहे मोंड्याचा आकार. जर तुम्ही या पद्धतीने याच्या आधी मोंड्याचा आकार दिला नसेल तर एकदा नक्कीच द्या. तुम्ही कसाही दिला तरीही 1.5 इंचच अंतर येतं, पण तुम्ही या पद्धतीने एकदा देऊन बघा काय रिझल्ट भेटतो तुम्हाला पहिल्या मोंड्याच्या याच्यामध्ये आणि आता घेतलेल्या मोंड्याच्या शेपमध्ये. तुम्हाला लगेच फरक जाणवेल. बघा मी अर्धा इंच खाली, म्हणजे 1.5 इंच या अर्धा इंच पण नेलंय, अगदी असा खाली हात नेला बघा. आणि इथून असं थोडासा तुम्ही असा गोल शेप पण देऊन घेऊ शकता. असं काही नाही स्ट्रेटच घेतलं पाहिजे, सरळच घेतलं पाहिजे. तर आपला हात असा गोल आकार शेप असा मस्त जमलं पाहिजे आपल्याला, आहे की नाही. मग या पद्धतीने आपण हा शेप देऊन घेतला तर हा झाला आपला बॅकचा. लगेच फ्रंटचा देऊन घेऊ. बघा आतमध्येच मी थोडंसं खोल घेऊन घेते. तर एका ताईची कमेंट आली, दोघांमध्ये किती अंतर पाहिजे, तर दोघांमध्ये अर्धा इंचाचं गॅपिंग पाहिजे. तर बघा अर्धा इंचाचं गॅपिंग आहे दोघांमध्ये. तर अशा पद्धतीने आपण बॅकचा आणि फ्रंटचा मोंड्याचा राऊंड काढून घेतला. आता आपल्याला काय करायचं आहे, शोल्डर पट्टी मोजायची आहे. तुम्हाला शोल्डर पट्टी किती ठेवायची आहे, जेवढी ठेवायची आहे तेवढी त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घ्या. मला 2.5 इंच ठेवायची आहे, मी 3 इंचावर मार्क केलं. आता याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे पुढचा गळा. तर पुढचा गळा हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. मी घेतलं बघा 6.5 इंच. तर 6.5 इंचाच्या शक्यतो खाली जाऊच नाही. आता बॉक्स काढून घेऊ आपण. कटोरी ब्लाउज मध्ये 6.5 इंचाच्या खाली गळा घ्यायचाच नाही. तुम्ही नंतरून स्टिचिंग करताना थोडाफार खाली कटिंग केला तरी पण चालून जातो, पण कटिंग करताना आपल्याला 6.5 इंचाच्या खालीच नाही न्यायचा. तुम्ही 6 घेऊ शकता, 5.5 घेऊ शकता, या पद्धतीने घेऊ शकता. आता मी इथं 6.5 घेतलं आणि शिवून हा 6 इंच तयार होईल. आता आपण कटोरी ब्लाउज म्हणून गोल गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं. हे बघा, तुम्हाला वाटलं माझं शोल्डर उतरण, बरेच ब्लाऊज शिवले शोल्डर उतरतं, तर तुम्हाला इथे ही ट्रिक्स वापरायची. गळ्यावरती खाली डाऊन करून घ्या अर्धा इंचाला थोडं कमी घेतलं तरी चालेल आणि या पद्धतीने शोल्डरकडे न्यायचं. म्हणजे शोल्डरकडून गळ्याकडे अर्धा इंच डाऊन यायचं. आता इथे आपल्याला खाली घ्यायची आहे 1.5 इंच पट्टी वाढवून घ्यायची आहे. तर हे जे वाढवलेलं आहे हे आपल्याला फक्त पुढच्या भागालाच वाढवायचे, पाठीमागच्या भागाला अजिबात वाढवायचं नाहीये, कारण की आपल्याला त्याची गरज नाहीये. बॅकला फक्त आपल्याला फ्रंटला गरज आहे. तर ती का गरज आहे, जी योकपट्टी आपण वाढवतो ना, ती योकपट्टी आपल्याला नंतरून वाढवण्याची गरज पडणार नाही. इथूनच लगेच आपल्याला योकपट्टी काढून घ्यायची आहे. बघा मी घेते 2.5 इंच, 2.5 इंच घेतलेली आहे. इथं 2.5 इंच कुठून घेतली, जिथं आपण 1.5 इंच खाली वाढवलं इथूनच वर मी वाढवून घेतली. तर ही आपली झाली योकपट्टी. आता इथूनच आपल्याला घ्यायची आहे 1.5 इंच शेप योकपट्टीचा. बघा या पद्धतीने, अशा पद्धतीने आपली इथं ही योकपट्टी झाली. तर ती सुद्धा आपण वाढवून घेतली, म्हणजे नंतरून याला वाढवण्याची गरज नाहीये. बॅक पार्ट कटिंग करताना आता हा जो आपण 1.5 इंच वाढवून घेतला ना, हे कट करून टाकायचं एक्स्ट्राचं. आता चला कटोरी किती घ्यायची मी तुम्हाला सांगते. जी काही कटोरीचं आपण इथं घडी घेतलेली ना 12 इंच, तिचा मधला सेंटर 40 साईजला येते कटोरी, तर 6 इंच आलं लक्षात. त्याच्यानंतर जो फ्रंट पार्टचा मोंड्याचा राऊंड आहे, शेप आहे, तिथून घ्यायचा 2.5 इंच पॉइंट आणि इथून घ्यायचा आपल्याला 1 इंच पॉइंट. अशा पद्धतीने. आता ज्यांना कटोरीचा आकार जमत नाही त्यांनी इथे एक ट्रिक्स वापरायची. हे बघ, 6 इंच कटोरीचा पॉइंट आहे ना, ती सरळ लाईन ओढून घ्या. इकडं घेतली, सरळ लाईन ओढून घेतल्यानंतर हे बघा, आता हा पॉइंट आहे ना, इथं हा पॉइंट ह्या 2.5 इंचाला काय करायचं आहे बघा, नाहीतर मग असं करायचं आहे बघा, या पद्धतीने इथे ही जी लाईन आहे ना ही, किंवा इथं बॉक्स काढायचा. बघा असा बॉक्स काढून घ्यायचा. ज्या पण ताईंना जमत नाही ना त्यांनी इथं या पद्धतीने हा पॉइंट आहे ना, इथं
ही जी लाईन आहे ना, ही लाईन, या लाईनीला इथे अशी जोडायची. तर बघा इथं तुमची कटोरी ना खूप सुंदर अशी निघल. तरी या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आता इथे बघा, जी 1/2 इंच आपण खालून वाढवलं ना, ते कट करून घेऊ. घेतलं का कट करून? आता इथं हे पण कट करून घेऊ आपण. आता कटिंग करताना बॅकचा मोंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे आपल्याला. इथं डाऊन केलेलं हे पण आपण फ्रंट बॅकचं दोन्ही पण कट करून घ्यायचं सोबतच. घेतल्यानंतर आता दोन्ही पार्ट आपले काय झाले, वेगळे झाले. आता हा वेगळा झालेला जो बॅकचा पार्ट आहे आपला, तो त्याला मार्क करायचं. कसं मार्क करायचं? जे आपण 1 इंच 1/2 इंच घेतलेलं आहे ना एक्स्ट्राचं, ते इथं मार्क करायचं आणि कटिंग करून टाकायचं. ते काही ठेवायचं नाही. तुम्ही टेपनी पण माप घेऊ शकता किंवा असं पण माप घेऊ शकता, म्हणजे सोपं जातं. आता हे कट करून टाकायचं. हे बघा, कारण हे जे वाढवलंय ना, हे फक्त आपल्याला फ्रंटला वाढवायचं, बॅकला याची गरज अजिबात नाही. आता इथे तुम्ही आवडीनुसार गळा घ्यायचा. इथून जो काही गळा आहे ना, तो घ्यायचा आवडीनुसार. 10 इंच असू द्या, 11 इंच असू द्या, 12 इंच असू द्या, किती पण असू द्या, तेवढा डीप गळ्यामध्ये घेऊन टाकायचा. आता इथे योकपट्टी वेगळी करून घेऊ. मोंढ्याचा राऊंड कट करायचा, जो फ्रंटचा आहे. त्याच्यानंतर गळा. आता घ्यायची आहे कटोरी. बघा, सगळे पार्ट आपण इथे वेगळे करून घेतले. बघा, अशा पद्धतीने आपण ही क्रॉस पट्टी, ही योक पट्टी. आता जी कटोरी आहे ती कशी वाढवायची ते पाहू. त्याच्यासाठी एक वेगळा पेपर घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने एक वेगळा पेपर घ्यायचा. ही पेपर घेतल्यानंतर हा अशा पद्धतीने ठेवायचा आणि सेम टू सेम मार्क करून घेऊ आपण हा कटोरीचा. बघा, जशीच्या तशी काढून घेतली. आता ही कटोरी आपली काहीच कामाची नाही, तिला टाकून देऊ आपण बाजूला. कटोरी वाढवायची आहे, तर हुकलूक पट्टीच्या साईडनी 1.5 इंचावर पॉइंट घ्यायचा आणि जो गोल राऊंड आहे इकडून तिकडून सुद्धा 1.5 इंचावरती पॉइंट घ्यायचा. घेतला. आता इथून घ्यायचा, याचा मधला सेंटर काढून घ्यायचा. बघा, मधला सेंटर काढून घेतला. आता खालच्या साईडला आपल्याला घ्यायचं आहे 1.25 इंचाची कटोरी खालून वाढवायची आहे आणि इथं घ्यायचं 1/2 इंच आणि इथं जो शेप आहे इथं पण घ्यायचं 1/2 इंच. अशा पद्धतीने हे पॉइंट वाढवून घ्यायचे. आता घ्यायचे आपल्याला हे पॉइंट जोडून. तर मी खालच्या साईडला हा जो पॉइंट आहे, आपण रेग्युलर कटोरीमध्ये 1.5 इंच घेतो ना, आता साईज आपली मोठी झाली आहे, तर टक सुद्धा आपला मोठा येणार आहे. त्याच्यामुळे आपण 1.25 इंच घेतलं. तर 1.5 पण घेऊ शकता, पण तुम्ही 1.25 नक्कीच घ्या. आणि मग कटोरीचा टक्स बघा कसा जबरदस्त येतो तुमचा. कारण आता जो काय आपला उभा टक्स राहणार आहे तो आपला 2.5 नसणार आहे किंवा 2.25 सुद्धा नसणार आहे, तर तो असणार आहे 3चा. म्हणून आपण खाली 2.25 इंच वाढवून घेतलं. तर मी 3 इंचाचा टक्स सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. बघा, इथून घ्यायचा आपल्याला 3 इंचाचा टक्स, है की नाही. इथून इथून घ्यायचा आपल्याला पॉइंट 1.25 इंच, इथून पण घ्यायचा 1.25 इंच. आता आपण सगळ्यात तर पहिलं कटोरी वेगळी करून घेऊ. आपण अगोदरच टक्सचं मार्जिन करून ठेवलं, कटोरी पण वेगळी केलेली. तर आपण कटोरीचं वेगळं करून घेऊ, म्हणजे कटोरी या पद्धतीने वेगळी काढून घेऊ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. ब्लाऊज स्टिच करून नक्की बघा. कोणी कोणी ब्लाऊज शिवले आणि कसे बसले कमेंट करा. आणि हे बघा, आता घेतलं इथला
मधला सेंटर काढून आणि इथे बघा हा जो आपण 1.25 इंच घेतला हा इथला पॉईंट हे असे जोडायचे. आपण किती घेतला उभा टक्स हा 3 इंचाचा. आता 3 इंचाचा घेतल्यानंतर अशा पद्धतीने ही कटोरी येणार आहे आणि बघू शकता ना किती सुंदर आपली कटोरी तयार आहे. पहा खूप छान असा शेप तयार झालेला आहे याचा. तर अशीच निघती कटोरी, खूप छान असा शेप निघतो आणि खूप सुंदर पण दिसती. आता ही जी आपली क्रॉस पट्टी याच्यामध्ये ही कटोरी एकदम व्यवस्थित आणि एकदम मस्त अशी बसणार आहे. हे बघा याच्यात ही फिट होऊन बसते, खूप छान अशी वाटती. आता चला तर तुम्हाला संपूर्ण 40 साईजचं माप कसं काढायचं समजलं असेल कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आत्ता तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तर मग चला तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.